शिकायला वगैरे मिळालं. आणि जसं म्हणाला झुळू हे कॅरेक्टर मी करते तर ती खूप इनोसंट, फॅमिलीचं ऐकणारी, तिच्या बाबांचं खास करून ऐकणारी अशी मुलगी आहे. मग तिचा जोडीदार निवडताना पण ती बाबांचा विचार करते की बाबांना या गोष्टी पटतील की नाही. तर या संदर्भात आमची स्टोरी आहे. बाकी सगळ्या दोघांनी सांगितलं. तर मी असं म्हणेन तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा. मी उत्तर देईन. तू चाल पुढे याच्यामध्ये पण तू बाबांचंच ऐकते ना. आईची इकडे बाबांचं आहे. इकडे बाबांचं ऐकते. शिल्पाचं पितळ उघडं पाडायचं चाललंय. तर 26 जानेवारीला नक्की रिक्वेस्ट आहे, नक्की थिएटरला जाऊन तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या मुलांसोबत आणि तुमच्या मिस्टरांसोबत मी पण यायला जा. तुमच्या ओळखीचे असतील त्यांच्या सोबत जा. अरे हीच ती आपली स्टोरी. नमस्कार. याच्यामध्ये मदन नावाचं कॅरेक्टर आहे माझं आणि या दोघांचं जरा बरं काहीतरी चाललं असतं की मला बघवत नसतं. मी तर काहीतरी इम्पिडे करणार वगैरे अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. आणि हे असतंच असं की कोण जरा दोन लोकांचं बरं चाललं असेल तर एखाद्याला ते काहीतरी असतंच, काहीतरी वाईट घडलं पाहिजे असं वाटत नसतं मला. तर तसं माझं कॅरेक्टर आहे. मदन नावाचं एक तांबडट मुलगा असतो याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे उगीच कसं गोष्टी बदला लागतात आणि ते काय नक्की घडत जातं हे सगळ्या सिनेमामध्ये आहे. आणि सगळे म्हणजे जसं की आम्ही एक छोटासा सोशल मेसेज द्यायचा याचा प्रयत्न केलाय. तर अशी खूप छान फॅमिलीला एंटरटेन करणारी मूवी आहे. कलाकार पण खूप सगळेच. सो त्यामुळे तुम्ही खूप छान एंटरटेन व्हाल तुम्ही फॅमिली बरोबर गेलात तर. आणि ते सगळे म्हणजे जसं की तुम्हाला मे बी तुमच्या फॅमिली मेंबर्सचे काय बाहेर लफडी चालू असलं ते कळते. तुमचा मुलगा तुम्हाला स्वतःहून सांगेल काय झालं किंवा त्या मुलाचे वडील त्या सांगतील काय कॉलेजमध्ये एक माझी मैत्रीण होती वगैरे. तर असं खूप छान फिल्म आहे ही. नक्की फॅमिली बरोबर येत्या 26 जानेवारीला एक फिल्म बघा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी विशाल देवरुखकर, बाबू या सिनेमाचा दिग्दर्शक. या आधी पण मी आलो होतो तुम्हाला सगळ्यांना भेटायला. बांबू सांगायला सगळ्यांनी सांगितलं वेगळं काय आहे, कारण हे बांबू माझ्या आयुष्यात खूप लागले. कॉलेजमध्ये असताना प्रत्येक मुलीचं खात होतं. तर ती प्रत्येक मुलगी एवढी घट्ट मैत्रीण व्हायची की एकाच मध्ये दोघं पण छान प्यायचो. म्हणजे सगळा असा मोठा क्राऊड असेल तर ते सगळा क्राऊड करून माझ्या बाजूला येऊन बसणार आणि मला उगाच असं वाटायला लागतं की हेच ती मुलगी याच्यावर आपण आयुष्य घालू शकतो. पण मग जेव्हा ती बोलायची वेळ येते की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि जेव्हा तिचं म्हणणं असेल विशाल मी तुला त्याला कधी बघितलं असं 27-28 आणि नंतर मी त्याच्याबरोबर हे शेअर करायचो अरे हे माझ्यावर पण झालेलं आहे, हे माझ्यावर पण असं प्रत्येक जण म्हणायचं. एकदा मी ठरवून टाकलं ज्या दिवशी दिग्दर्शन होईल त्या दिवशी निर्माता म्हणून जबाबदारी मोठी असते. कसा होता? खूप अवघड आहे. म्हणजे अभिनेत्री होण्यापेक्षा निर्माती म्हणून हे खूप जबाबदारीचे खूप अवघड आहे. खूप पेशन्स वाला आहे. कारण अभिनेत्री म्हटल्यानंतर कसं आपण कॅरेक्टर ऐकतो, त्याला हो म्हणतो, मग शूटिंग होतं. शूटिंग झालं की डबिंग झालं की प्रमोशन. एवढंच अभिनेत्रीचं काम. निर्माती जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही कागदावरती श्री लिहिण्यापासून ते फिल्म रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होतंय त्या धकाधकीपर्यंत तुम्ही म्हणजे लिटरली मी सांगते की प्रसूतीवाला फिलिंग असतं ते जेव्हा आता जसं जसं जवळ येतोय. म्हणजे मी काय तो अनुभव घेतलेला नाही पण ऑब्व्हियसली आपल्या आया बहिणींकडनं आपण ऐकून असतो की मग केवढा त्रास असतो त्याच्यामध्ये किंवा किती आनंद पण असतो. तर ते दोन्ही माझ्या बाबतीत आता निर्माती म्हणून होतंय आणि चाललंय. त्यामुळे हा अनुभव खूपच पण समृद्ध करणार आहे अगदीच. म्हणजे
अजिबात मला अभिनेत्री नंतर निर्माती झाल्याचा कुठेही रिग्रेट फिलिंग नाहीये. मला अत्यंत समृद्ध करणारा अनुभव आहे आणि मी खूप एन्जॉय करते हा पिरियड. तर रिस्क असणं किंवा ते टेन्शन असणं हे सगळं मी खूप एन्जॉय करते. आणि मला मुळातच असं वाटतं की खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर चित्रपट हा खरं तर महिला आणि लहान मुलं चालवतात. याचं अगदी प्रश्न म्हणजे ज्या क्षणी महिलांना वाटतं ना की हा चित्रपट बघा त्या क्षणी ती एकटी थोडी न जाते, ती सर्वांना घेऊन जाते. तर त्यामुळे मला असं खूप वाटतं की चित्रपट चालवणं ही जबाबदारी महिलांकडे असते आणि महिला आणि लहान मुलं पण की मला हा चित्रपट बघायचाच आहे असा आईचा पदर ओढून जेव्हा लहान मुलगा म्हणतो किंवा मुलगी म्हणते तेव्हा तुम्ही ते लहान मुलं त्याच्यावर आजी आजोबा असतील तर ते नाहीतर वडील मामा काका सगळ्यांना घेऊन आपलं सगळं विराड निघतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठी जबाबदारी बायकांच्या आणि मुलांच्या प्रती आलेली आणि मला खात्री आहे की मराठी सिनेमा हा आता खरं तर वेळ आली आहे मोठा करण्याची. कारण खूप वाईट दिवस बघितले. कोविडनी पण खूप वाईट दिवस मराठी चित्रपट सृष्टीवरती आणले. नुसतं मराठी चित्रपट नाही पण सगळ्यात एकंदरीतच एंटरटेनमेंट इंडस्ट्री. कारण आमची सगळ्यात आधी बंद होणारी इंडस्ट्री एंटरटेनमेंट आणि सगळ्यात सुरू होणारी इंडस्ट्री पण एंटरटेनमेंट. पण या सगळ्या 2 वर्षाच्या कालखंडात आपण घरी बसून एंटरटेन होत होतो. ती जबाबदारी पण आमचीच. पण तरी सुद्धा आम्हाला खूप एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला खूप हलक्यात घेतलं गेलं. पण मी अगदी या एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि महिला म्हणून मी सांगेन की मला प्रचंड अभिमान आहे. मी या क्षेत्रात आहे आणि स्वतःचे पाय रोवून पाहते आहे. तर आपण सगळे मिळून मराठी चित्रपट सृष्टीला टू बी स्पेसिफिक आपण त्याला मोठं केलं पाहिजे. आपण थिएटरमध्ये गेलं पाहिजे. नाहीतर आपले मोठे पडदे जे आपण म्हणतो त्याचं फ्युचर हे धोक्यात आहे असं मी तुम्हाला अगदी सांगू इच्छिते. तर प्लीज 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 जमेल तितक्या वेळेला थिएटरमध्ये जा. आणि कारण मी तुम्हाला सांगते कारण बायका ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असतातच म्हणजे या असतातच की त्यांना 5 रुपये वाचवायचे 10 रुपये वाचवायचे हे आपल्याला जमतच आणि हे आपल्यात जन्मतःच असतं. तर त्यामुळे मी म्हणते की तुम्ही ते जे 5, 7, 10, 100 जे काही जमवत आहात ते तुमचा एक एंटरटेनमेंटचा कप्पा करून टाकायचा. हे जे थोडे थोडे आपले जमतात पैसे ते आपण एंटरटेनमेंटसाठी वापरूयात. कारण त्याच्या बदल्यात जे मिळतं ते खरं तर शब्दात न मांडता येण्यासारखंच आहे. म्हणजे अगदीच की तो जो एंटरटेनमेंट आपण घेऊन घरी जातो आणि त्याच्याविषयी डिस्कस करतो किंवा त्या जगात आपण जे रमतो ते 3 तास मला असं वाटतं ते 3 तास आपल्याला पुढे सस्टेन करण्यासाठी खूप गरजेचे असतात. तर त्यामुळे जरूर जरूर जरूर